नाही, अतिशय चांगल्या अशा वातावरणामध्ये आजचं हे अधिवेशन चालू झालं आहे आणि नक्कीच विदर्भाला या अधिवेशनाच्या माध्यमातून ठोस काही ना काही मिळेल ह्या दृष्टीने सरकारचे प्रयत्न आहेत. नागपूर करारानुसार होत असलेलं हे हिवाळी अधिवेशन हे सातत्याने विदर्भाच्या अनुशेषाच्या संदर्भामध्ये काही ना काही ठोस होण्याच्या संदर्भामध्ये आजपर्यंत कार्यरत राहिला आहे. त्याच पद्धतीने ह्या वर्षी देखील या अधिवेशनातून विदर्भातील जनतेसाठी काही ना काही चांगलं नक्कीच मिळेल. सर, सावनेर विधानसभा क्षेत्रामधून आपण निवडून आलेले आहात, तर सावनेर विधानसभा क्षेत्रामधल्या नागरिकांना काय आपलं हे राहील? मी त्यांना आश्वासित केलं आहे, जे भरघोस आशीर्वाद मला माझ्या मतदारसंघाच्या लोकांनी दिला आहे त्या अनुसरून ह्या सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राला येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये नंबर 1चं करायचं हे जे माझं ध्येय आहे त्यासाठी मी दिवस रात्र एकत्रित करील, प्रामाणिकपणे मेहनत करील आणि सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस जे नागपूरचे आहेत, जिल्ह्याचे आहेत असल्यामुळे विकासाला प्राधान्य हे नक्कीच सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्राला ते देखील दिल्याशिवाय राहणार सर, आणि ईव्हीएम हटाओ देश बचाओ जे नारे दिले जातात त्याच्यावर काय आपलं मत आहे? नाही, विरोधकांपैकीच एक असलेले जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी कालच स्टेटमेंट दिलं आहे का विरोधकांनी अशा या फाजील गोष्टीपासून वाचलं पाहिजे. जेव्हा ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगली आणि आता जेव्हा महाराष्ट्रामध्ये हरियाणामध्ये ते हरले आहेत तर ईव्हीएम वाईट असा दोघलेपणा विरोधकांनी केला नाही पाहिजे. हे मी तर म्हणतोच आहे. माझ्यासोबत त्यांच्याच असलेले इंडिया आघाडीचे ओमर अब्दुल्ला हे देखील म्हणतात. त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं, स्वतःच्या पक्षाचं लोकांमध्ये मनामध्ये स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे, अन्यथा ह्याच पद्धतीचा पराभव त्यांना वारंवार झेलावा लागेल. सर, आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती असं सांगण्यात येत आहे की ती बंद होईल किंवा 2100 रुपये जे सांगितले आले होते ते अजूनपर्यंत चालू झालेले नाही. 1500 रुपये सुद्धा लाडकी नाही बहीण बघा, अजून राज्याचं बजेट हे यायचं आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की 1500 रुपयाची लाडकी बहीण योजना ही लवकरच 2100 रुपयाची होईल आणि जिथे जिथे भाजपाची सरकार आहे तिथं तिथं ही योजना चालू राहते आणि जिथं जिथं काँग्रेसची सरकार येतात तिथे लाडकी बहीण योजना बंद होते. हे आजपर्यंतचा अनुभव हा संपूर्ण वेगवेगळ्या राज्याचा आपण पाहिला आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार हे सातत्याने लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढत ठेवण्यामध्येच प्रयत्न करेल. सर, आणि छगन भुजबळांना काल जे मंत्रिमंडळाचं शपथ ग्रहण झालं त्याच्यामध्ये पद नाही मिळालं, त्याच्यावर आपलं काय मत आहे? हे प्रत्येकच मंत्रिमंडळामध्ये काही ना काही फेरबदल असतात, नवीन चेहरे येतात. त्या अनुषंगाने त्यांच्या पक्षाने तर जर निर्णय घेतला असेल तर त्याबद्दल आम्हाला काही म्हणणं गरजेचं नाही.